महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आमदार देशमुख यांची उघड नाराजी, भाजप जिल्हाध्यक्ष कुंभारे यांच्यावर पक्ष प्रवेश रद्द करण्याची नामुष्की। सावनेर येथे नरेंद्र पिंगळे व अमित राय यांचा पक्ष प्रवेश रद्द। सावनेर मतदारसंघातील पक्ष प्रवेशावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे। नरेश पिंपळे व रमेश राय यांचा घडवून आणलेला पक्ष प्रवेश जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा अंगलट आला आहे। या प्रवेशावर सोमवारी आमदार देशमुख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष कुंभारे यांना दोन्ही प्रवेश रद्द करण्याची घोषणा करावी लागली। या पक्ष प्रवेशाची कुठली कल्पना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार देशमुख यांना नव्हती, असे कुंभारे यांनी स्पष्ट केले। सावनेर येथे उमेदवाराच्या प्रचारार्थ कार्यालयाचे उद्घाटन होते, त्यावेळी आमदार देशमुख यांनी सावनेर मतदारसंघात गेल्या आठवड्यात बऱ्याच झालेल्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत देशपांडे, डॉक्टर राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, दादाराव मंगळे, रामराव मोहाडी आदी उपस्थित होते। यावेळी आमदार देशमुख म्हणाले की रेती माफिया सोबत असलेल्या विरोधात सावनेरच्या लोकांनी मला विधानसभेत कौल दिला, पण आपणच पक्षात असे रेती माफिया, सट्टा माफिया चालवणारे लोक घेणार असतील तर महसूल बुडवणारे लोक, महसूल अधिकाऱ्यावर गाड्या चालणार हे लोक महसूल मंत्र्यांसोबत दिसतात तेव्हा आम्हाला वेदना होतात। असे हे अवैध धंदे करणारे, महसूल बुडवणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही। तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का? असे झालेले प्रवेश 2 दिवसात रद्द करण्याचे काम महसूल मंत्र्यांनी करावे। 2 दिवसात निर्णय न घेतल्यास बुधवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला। संपूर्णतः विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळ्या कागदामध्ये आपण पाहिला। कुठेतरी फक्त भुलवण्याचं काम, कुठेतरी रंगदारी, दमदाटी, दडपशाहीचं राजकारण, कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने, अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे लोटं जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल, ते मग सट्ट्या पट्ट्यावाल्यांसोबत असेल, ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल, त्यांच्या विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे। हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही। आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील, आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही, हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना। म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी ठरतं। महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालंय। आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लाभबद्ध झाले असल्यामुळे। आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती, अवैध धंदे करणारे व्यक्ती, त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे, ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलवलं आहे, ज्यांचं कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे, अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय। म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहे त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं, अशी त्यांना त्यानिमित्ताने कळकळीची विनंती करतो। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले, रेतीवाले येऊन तुमचा विजय करून घेणार आहे, हे खपून घेतलं जाणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या। या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सर्वांचे